हॅलो माय यूट्यूब फॅमिली. आज आपण माझ्या आईकडून शिकणार आहोत एकदम देसी स्टाईलमध्ये चुलीवरती गुलाबजामुन. तर त्यासाठी आईने एक मोठी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये कढई भरून दूध ओतलेलं आहे. साधारणतः हे दूध 3 लिटर आहे आणि आता तुम्ही पाहू शकता दूध आटून याचा खोवा बनला आहे. आणि खोवा आईने सांगितला आहे की थोडा ओलसर ठेवायचा आहे, जास्त घट्ट करायचा नाही. आता यापुढे तुम्हाला आई सांगेल. 3 लिटरचा खवा केलाय आणि आता आपल्याला हे असं काढून घ्यायचं. ह्याच्यात साधारण 1 किलो खवा पडला आहे. 3 लिटरचा खवा 1 किलो झालाय, एक जवळ झालाय. आता आपल्याला ह्याच्यात वाटी दीड वाटी आपल्याला ह्याच्यात ही करायचंय, मैदा मिसळायचाय. मैदा चाळून घ्यायचा. थोडासा वलसर ठेवलाय खवा. आता जेवढा बसेल तेवढा मैदा घालायचा. थोडा 1 चमचा खायचा सोडा टाकायचा. 1 चमचा हे टाकायचं खायचा सोडा. आणि हे आता सगळं मिक्स करून घ्यायचं. एक किलो मध्ये पाव किलो मैदा आणि 1 चमचा खायचा सोडा टाकून आता ही आपल्याला करून घ्यायचं. ही तिंबून घ्यायचा. असं छान आता पीठ तिंबून घेतले आपण. आता ह्याचे जामून करायचे. ह्याच्यात का कसलं दूध नाही, पाणी नाही, काय नाही. फक्त आपण ह्याच्यात मिक्स केला. खव्यामध्ये मैदाच घातला आणि त्याला काय दूध लागलं नाही, पाणी लागलं नाही. हो का, असं झालंय आता छान पीठ झालं. आता ह्याचे गोल गोल गोळे बनवायचे. गोळे बनायचे. खाली धरा जरा. हे असे छान छान असे गोल करून गोळे करायचे. असे सॉफ्ट व्हावे असे. तळताना असे फुटुनी म्हणून छान असे गोल करून घ्यायचे आणि नंतर तळायचे असे गोल गोल करून. खाली हात ताटात. 1 किलो जामून हे करायला 1 किलोची साखर पाक करायचा. 1 किलोचाच 1 किलो साखरत 1 तांब्या पाणी वतायचं असं. गॅस लो लेवलला ठेवायचा आहे आणि तेल मीडियम गरम करायचं आहे. जास्तही गरम करायचं नाही. थोडं तेल थंडच ठेवायचं आहे जेणेकरून आपले गुलाबजामुन लवकर करपणार नाहीत. आता एक एक करून आपण जामून सोडत आहोत. पहा, जामून सोडल्यानंतर कसे बुडबुडे फुटत आहेत लहान लहान. असेच बुडबुडे फुटले पाहिजेत, नाहीतर जास्त जर तेल गरम झालं तर जामून आतून तळणार नाहीत. जामूनची साईज हळूहळू वाढत आहे. आता हे साईन आहे की आपण तेलाचे लेवल तापण्याचं बरोबर ठेवलं आहे. जामूनची साईज डबल होत आहे पहा. मधून मधून जामून पलटी करायचे आहेत. दोन्ही साइडनी जामून आपल्याला छान लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत.
हा. पाक असा बघायचा हं. आणि असं चिटकायला का बघायचं आणि आला म्हणायचं. पहा गुलाबजामुनचा किती छान आलेला आहे. आता आपले गुलाबजामुन तयार आहेत. ते आपल्याला आता पाकात टाकायचे आहेत. गरम गरम गुलाबजामुन आपल्याला पाकामध्ये टाकायचे आहेत. फक्त 15 मिनिटांमध्ये आपल्या गुलाबजामुनमध्ये आतपर्यंत पाक गेलेला आहे आणि गुलाबजामुन खूपच स्वादिष्ट, मऊ आणि सुंदर झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि खावा प्या मस्त रहा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.